थोरांची ओळख इयत्ता 3री. जमशेदजी टाटा. इंग्रज आपल्या देशात आले. व्यापाराकरिता व्यापार करता करता त्यांनी आपला देशही बळकावला. आपण त्यांचे ताबेदार झालो. मग काय, बाजारात जिकडे तिकडे साऱ्या विदेशी वस्तू दिसू लागल्या. एकामागून एक आपले देशी उद्योगधंदे बंद पडत चालले. आपल्या देशातील पैसा परदेशी व्यापाऱ्यांच्या घरात जाऊ लागला. जमशेदजी टाटांना मात्र याची जाणीव झाली. हे इंग्रज लोक इथला कापूस तिकडे नेतात, त्या कापसाचेच कापड बनवतात, तेच कापड येथे आणून विकतात. मिळालेला सारा नफा तिकडे घेऊन जातात. त्यापेक्षा आपणच कापडाची गिरणी का काढू नये? आपल्या देशातील पैसा आपल्या देशातच का राहू नये? टाटांची हिंमत फार मोठी होती. चिकाटी दांडगी होती. काय वाटेल ते झाले तरी कापडाची गिरणी काढायचीच असा त्यांनी निश्चय केला. निश्चयाप्रमाणे काम सुरू केले. फार फार श्रम घेतले. खूप पैसा ओतला आणि आपली पहिली कापडाची गिरणी त्यांनी मुंबई येथे काढली. पुढे एका गिरणीच्या अनेक गिरण्या झाल्या. टाटांची कीर्ती चोहोंकडे पसरली. पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. आता त्यांना नव्या नव्या उद्योगधंद्यांची स्वप्ने पडू लागली. ते इरेस पेटले. लोखंडाचा कारखाना काढण्याचे विचार सुरू झाले. लोखंडाच्या खाणीचा शोध घेत ते बिहारात गेले. तेथे लोखंडाचे साठे आढळले. या जंगलात खाणी सुरू करायच्या ही सोपी गोष्ट नव्हती. काम करणारे लोक राहणार कोठे? पण टाटा डगमगले नाहीत. जेथे दिवसासुद्धा भीती वाटेल असे ते किर्र जंगल तोडून साफ केले. तेथे राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपले मित्र करून घेतले. अहोरात्र श्रम केले आणि आपला लोखंडाचा कारखाना या बिहारच्या जंगलात काढला. जेथे प्रथम जंगल होते तेथे लोखंडाचा कारखाना सुरू झाला. खूप लोक काम करू लागले. हळूहळू एक नवे शहरच तेथे तयार झाले. त्याचे नाव जमशेदपूर. जमशेदपूर हे जमशेदजी टाटांचे स्मारक. हे शहर आगगाडीचे रूळ, मोठमोठ्या तुळ्या, खांब या पोलादी सामानाचे माहेरघरच आहे. असे होते आपले जमशेदजी टाटा. अतिशय जिद्दीचे, धडाडीचे आणि कल्पक. आज आपल्या देशात पुष्कळ कारखाने निघाले आहेत. उद्योगधंद्यांचीही खूप वाढ झाली आहे. या वाढत्या उद्योगधंद्यांच्या भरभराटीचा पाया टाटांनीच घातला. म्हणूनच लोक त्यांना हिंदी उद्योगधंद्याचे जनक असे म्हणतात. अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.